ह्या मतदारसंघात डावलल्याने ह्या पर्वती मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ह्या पक्षाचे जवळजवळ 200 पदाधिकाऱ्यांनी आज एका दिवशी राजीनामे दिलेले आहेत। त्याचे फॅक्स त्यांनी आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या ऑफिसला पाठवलेले आहेत, सुप्रियाताईंना पाठवलेले आहेत, पवार साहेबांना सुद्धा त्यांनी फॅक्स केलेला आहे आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ते राजीनामे आज दिलेले आहेत। तर ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चितपणे असणार आहे, पण त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नसणार आहेत, इव्हेंट मॅनेजमेंटचे कार्यकर्ते असणार आहेत आणि सचिन तावरे जो तळागाळातला आणि जनतेमधला कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीशी अख्खी राष्ट्रवादी उभी राहणार आहे, हा विश्वास माझ्या पाठीशी आहे। मी पर्वती मतदारसंघ क्रमांक 212 या पर्वती मतदारसंघामधला मी एक इच्छुक उमेदवार होतो। गेले 2 वेळा मी ह्या मतदारसंघातून निवडणूक लढवली, चांगली फाईट दिली, पण काही पक्षातल्याच लोकांनी विरोधी काम केल्यामुळे माझा थोडा त्या ठिकाणी थोड्या मतांनी पराभव झाला होता। पण ह्या टर्मला म्हणजेच 2024ची तयारी मी गेले 2 वर्षापासून करतोय सातत्याने आणि इतकी तयारी झालेली होती की सगळे बूथ प्रमुख नेमून झाले होते, प्रत्येक यादीवरती 50 प्रमुख सुद्धा माझे नेमून झालेले होते, 10,000 कार्यकर्ते या पर्वती मतदारसंघामध्ये आम्ही तयार केलेले होते। एवढं मोठं संघटन असताना त्या ठिकाणी आम्हाला डावलण्यात आलं। मला निश्चितपणे ज्यावेळेस मी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आलो, केव्हा आलो होतो मी, ज्यावेळेस सगळे पवारसाहेबांना सोडून जात होते त्यावेळेस मी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये मी आलो होतो। त्यावेळेस सुद्धा पवारसाहेबांनी सांगितलं होतं की तुमच्या मतदारसंघाची आखणी तुम्हाला नजरेसमोर ठेवून आखली जाईल, शपथ सांगितलं होतं त्या ठिकाणी आणि ह्या शब्दावरती विश्वास ठेवून आम्ही पर्वती मतदारसंघामध्ये काम सुरू केलं होतं। आम्ही काम सुरू करण्या अगोदर ह्या पर्वती मतदारसंघामध्ये बिलकुल पक्ष काही नव्हता, काहीच नव्हता। एका दिवशी आम्ही 250 जणांना या ठिकाणी पदं दिलेली होती आणि तो पदं वाटण्याचा कार्यक्रम अंकुशराव काकडे आणि आमचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते घेतला होता। अंकुश काकडे त्या कार्यक्रमाला म्हणाले होते की एवढा मोठा कार्यक्रम पक्ष विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच होतोय, तो कार्यक्रम म्हणजे ती गर्दी नव्हती, ते फक्त पदाधिकारीच होते आमचे, तरी त्यांना एवढे मोठे वाटले होते। खरी ताकद या पर्वती मतदारसंघाची आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीला दाखवणार होतो। मला विश्वास होता की माझ्या कामाची पावती म्हणून मला पक्ष उमेदवारी देईल, पण त्या ठिकाणी डावललं गेलं आणि जे निष्क्रिय आहेत, ज्यांच्या मागे 4 कार्यकर्ते सुद्धा नाही आहेत, ज्यांचं डिपॉझिट सुद्धा राहते की नाही राहत ह्याबद्दल लोकांना शंका आहे, अशांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळं माझे कार्यकर्ते, माझे सगळे मित्रमंडळी, माझे सगळे मतदार आणि पर्वती मतदारसंघातले बहुसंख्य नागरिक हे सगळे नाराज आहेत आणि त्यांचा सूर असा येतोय की आपण शांत बसायचं नाही, कारण शांत बसलं म्हणजे 5 वर्ष मागे पडल्यासारखं होतं। तर मागे न पडता आपण पुढे जायचं। मी 24 तास या सगळ्यांशी चर्चा केली आणि चर्चा करून आम्ही एका निष्कर्षाला आलेलो आहोत की आम्ही ह्या विधानसभेचा निवडणुकीचा फॉर्म आम्ही भरणार आहोत आणि ताकदीने जाणार आहोत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही ताकदीने सामोरे जाणार आहोत आणि आम्ही विजय हा खेचून आणणार आहोत, हा विश्वास मला या सगळ्या या ठिकाणी असणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांनी, बाहेर असलेल्या माझ्या सगळ्या बहिणी ज्या आहेत ह्यांच्या जीवावरती मी बोलतो। कारण आज मी पहिल्यांदा ढसाढसा रडताना माझे कार्यकर्ते पाहिलेले आहेत, सगळे वाघासारखे कार्यकर्ते आहेत, पण ढसाढसा रडतायत असते आणि ते अश्रू आहेत ना, आज त्यांचे ते अश्रू आहेत पण उद्या ते ज्वालामुखी असतील, हा विश्वास माझ्या मनाला आहे आणि या पर्वती मतदारसंघामध्ये निश्चितपणे चांगली पॅटर्न ह्या ठिकाणी घडल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनाला आहे। दिशा कशी असणार आहे आणि तुम्ही अपक्ष लढणार आहे, कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत, काय नेमकं? निश्चितच बरेच दरवाजे मोकळे आहेत। मला जरांगे साहेबांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे, म्हणजे आमचे मनोजदादा जरांगे ते ज्यावेळेस पुण्यामध्ये आले होते त्यावेळेस त्यांच्या रॅलीचं नियोजन सगळं पुण्यातलं कात्रज टू सारसबाग हे सगळं आम्ही केलं होतं। त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या अनुयायांचं राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था आम्हीच केली होती, कारण आम्ही त्यातला एक भागच होतो। निश्चितपणे त्यांनी मला फॉर्म भरायला सांगितलेला आहे आणि मला तयारीला लागायला त्यांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही ते करणारच आहोत। आम्ही याच्यावरून तुम्हाला काय, पण जे सगळे जेव्हा सगळे पक्षाचे साथ सोडून जात होते, अगदी अजितदादाच बाहेर पडल्यानंतर अशा कठीण काळामध्ये तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केला, कठीण अशा परिस्थितीनं पक्षाची बांधणी केली आणि त्याच्या बदल्यात जर असं मिळत असेल तर निष्ठावान कार्यकर्ते किंवा जे खरे मेहनत करणारे कार्यकर्ते त्यांना न्याय मिळतोय का राष्ट्रवादीमध्ये? हा प्रश्न खरं तुम्ही मला विचारायला नको होता, कारण तुम्ही माझ्यावरून ओळखलं पाहिजे होतं की जो तळागाळामध्ये काम करतोय, जो नेहमी जनतेमध्ये असतो, जनतेतला असतो, अशा कार्यकर्त्याला डावलण्याचं काम पक्ष करतंय। आणि कधी मी पक्षामध्ये आलो होतो ज्यावेळेस पक्षाला लोक सोडून चालली होती। अजितदादा पवार जेव्हा सोडून गेले पवार साहेबांना, त्याच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये मी माझे कार्यकर्ते घेऊन पवार साहेबांकडे मी प्रवेश केला आणि पवार साहेबांना मी सांगितलं की सुपीक जमिनीवरती कुठलाही शेतकरी शेती करतो,
पण मी खडकावर शेती करणारा शेतकरी आहे आणि मी आज आपलं इथं खडक आहे, ह्या खडकावरती शेती करायला सचिन तावरे साहेब आलेला आहे. ह्या अशा वाक्यामध्ये साहेबांनी मी सांगितलं होतं. साहेबांनी या वाक्यावर माझी पाठसुद्धा थोपटलेली होती आणि त्या क्षणापासून मी 24 तास संघटना वाढवण्याचं काम या पर्वती मतदारसंघात केलं आहे. पण जर का काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर का न्याय मिळत नसेल तर त्या कार्यकर्त्यांनी तो न्याय मिळवावा लागतो आणि हे मिळवण्याचं काम आम्ही निश्चितपणे ह्या 20 नोव्हेंबरला आम्ही करणार आहोत आणि त्याची पावती 23 नोव्हेंबरला दिसणार आहे. पण तुमच्या आता जे बंडखोरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे त्याचाच फटका कुठेतरी राष्ट्रवादीला बसू शकतो, महाविकास आघाडीला बसू शकतो. आता तुम्ही ठरवलं आहे का की आता काही झालं तरी निवडणूक लढवणारच? काय माझी संघटना ही वाघांची आहे आणि सगळे वाघ चालून आले की वादळ निर्माण होतं आणि वादळ निर्माण झाल्यानंतर कोण उडून जातं कोण तुटून जातं ह्याची पर्वा वादळ करत नाही. व कुठल्या पक्षाला हानी होईल, कुठल्या पक्षाला फायदा होईल, कुठल्या पक्षाला तोटा होईल ह्याचा विचार आम्ही करणार नाही. आम्ही जे ठरवलंय तिथपर्यंत आम्ही पोहोचणार, कारण आम्ही वादळ आहोत. आता उमेदवारी अर्ज तुम्ही कधी दाखल करणार आहात? उमेदवारी अर्ज आम्ही मंगळवारी म्हणजे शेवटचा दिवस आहे, सगळ्यांना भरून द्या. अजूनही जर का पक्षाला जाग आली निश्चितपणे पक्ष आम्हाला अजूनही हाक मारेल. त्यामुळं आम्ही सेकंड लास्ट डे म्हणजे 28 तारखेला भरणार होतो, पण कार्यकर्त्यांनी सांगितलं की नाही, आपण अजून एक दिवस थांबू, पक्षाला अजून एक दिवस देऊ आपण विचार करायला आणि शेवटच्या क्षणाला आपण जाऊन फॉर्म भरूया. म्हणून आम्ही तो शेवटचा क्षण म्हणजेच 29 तारीख त्या ठिकाणी आम्ही त्या दिवशी फॉर्म भरणार आहोत.